नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे लताला कळलेलं असतं की जानकी तिचीच मुलगी आहे. पण तरीसुद्धा ऐश्वर्याने लताला धमकी दिलेली असते की जर जानकीला काही सांगितलंस तर तुझं काही खरं नाही आणि तू सांगायला तरी काय जाणार गं? या घरामध्ये तू सगळ्यांना फसवायला आली होतीस ना? तू इथे नानासाहेब, त्याचबरोबर सुमित्रा, ऋषिकेश या घरातल्या सर्व लोकांना फसवलेस तू. सगळ्यांना सांगितलंस की तू पार्वती आहेस आणि या सगळ्यामध्ये माझा हात नाही आहे, हे मी सगळ्यांना सांगणार. जर तू जानकीला सत्य सांगायला गेलीस ना, तर तुझी मुलगी तुला कधीच जिवंत दिसणार नाही, असं ऐश्वर्या आता इथे लताला म्हणत असते. लता मनामध्ये घाबरते. या ऐश्वर्याचा नक्की डाव तरी काय आहे, हे लताला कळत नसतं. पण इथे लता आता गप्प बसलेली असते प्रेक्षकांनो. पण इथे नियतीच्या मनामध्ये आता वेगळंच असतं. नियतीला मायलेकींची भेट घडवून आणायचीच असते. ऐश्वर्याला तिच्या या मनसुब्यामध्ये आता सफल होऊ द्यायचं नसतं आणि म्हणूनच प्रेक्षकांनो इथे नियतीने मधुभाऊंना रणदिवेंच्या घरी आणलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, मधुभाऊ आता केसमधून निर्दोष सिद्ध झालेले असतात. त्यामुळे ते रणदिवेंच्या घरी जानकीला भेटायला आलेले असतात. आपल्या मुलीला भेटून इथे आता आनंदाची बातमी देणार असतात. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे येणाऱ्या भागामध्ये मधुभाऊंनी जानकीची आणि लताची भेट घडवून दिलेली असते. इथे आता मधुभाऊंनी सगळ्यांच्या समोर खुलासा केलेला असतो की लता हीच खरी जानकीची खरी आई आहे. आणि तेव्हा इथे दोन आता मायलेकींची भेट घडवून दिलेली असते. तेव्हा इथे मधुभाऊंनी एवढ्या मोठ्या सत्याचा खुलासा केल्यानंतर ऐश्वर्याचं कारस्थानसुद्धा लवकरच सगळ्यांच्या समोर येणार असतं. तर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्यानेच DNA सॅम्पल बदलले होते. त्याचबरोबर इथे लताला मारण्याचा जो काही ऐश्वर्याने प्लॅन केला होता, डाव रचला होता, या सर्व गोष्टी हळूहळू आता समोर येत असतात. तर इथे आता लता ही पार्वती नसून ती जानकीची खरी आई आहे, हे सत्य रणदिवेंना कळल्यानंतर ऐश्वर्याचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याबरोबर सारंगची सुद्धा घरातून हकलपट्टी झालेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी उलगडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं मंगळागौरीच्या दिवशी ओवीमुळे लताला कळलेलं आहे की आता जानकीच तिची मुलगी आहे. आणि आता लता जानकीला जाऊन सांगणार सुद्धा असते की मी तुझी आई आहे. माझ्याकडून कितीही चुका झाल्या असल्या तरीसुद्धा आता मी जशी आहे तसा माझा स्वीकार कर, असं लता म्हणत असते. पण प्रेक्षकांनो, इथे आता ही गोष्ट ऐश्वर्याला कळलेली असते की लताला सत्य कळलेलं आहे की ती जानकीची आई आहे. आणि त्यामुळे लता जानकीला जाऊन भेटणार आणि तिला सांगणार की मीच तुझी आई आहे, तू अनाथ नाही आहेस. तेव्हा इथे ऐश्वर्या नवीन खेळी खेळते. लताला इथे ब्लॅकमेल करते आणि म्हणत असते, काय गं ये लताबाई, कुठे चाललीस? आता तुला कळलंय ना की जानकी तुझी मुलगी आहे. मग आता सत्य कळल्यानंतर तू लगेच तिला सांगायला जाणार आहेस का? अजिबात सांगायला जायचं नाही. तुझी मुलगी जर तुला हवी असेल ना, तर सध्या गप्प बसायचं. जर तोंड उघडलंस आणि कुणाला सांगायला गेलीस ना, तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल, असं ऐश्वर्या लताला म्हणते आणि तिला धमकावते. तिला सांगते की जानकीला आत्ताच सत्य कळता कामा नये. तेव्हा इथे ऐश्वर्याला घाबरून लता गप्प बसते. आणि प्रेक्षकांनो, इथे आता संपूर्ण खेळ सुरू होतो. इथे आता मंगळागौरीचा खेळ खेळत असताना सगळेजण खुश असतात, आनंदी असतात. फक्त खुश नसते ती एक व्यक्ती, ती म्हणजे जानकी. कारण जानकीबरोबर सुमित्रा बोलत नसते. आणि ज्या वेळेला इथे आलेल्या बायका म्हणत असतात की अहो सुमित्राताई, तुम्ही तुमच्या सुनेबरोबर जानकीबरोबर फुगडी खेळा ना, तेव्हा सुमित्रा म्हणते, नाही नाही, जानकी माझी सून नाही आहे. माझ्या दोनच सुना, एक म्हणजे अवंतिका आणि दुसरी ऐश्वर्या. आणि जानकी आहे ना, ती पार्वतीताईंची सून आहे, माझी सून नाही आहे ती.
तेव्हा ऐश्वर्याला खूप आनंद होत असतो. जानकीला फार वाईट वाटतं आणि जेव्हा इथे खेळ खेळायची वेळ येते तेव्हा मात्र सुमित्राने आपल्या मनातला संपूर्ण राग जानकीवरती काढलेला असतो. ती जानकीला म्हणालेली असते इथे गाण्यातून, "अगं तू माझं घर तोडायला आलीस, त्याचबरोबर तुझा हा जो भोळा भाबडा चेहरा आहे ना, तो खोटा चेहरा आहे. माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलंस, त्याला माझ्यापासून तोडलंस आणि त्याचबरोबर माझ्या घरालाही तोडलंस." असे सगळे आरोप इथे गाण्यातून सुमित्राने जानकीवरती तर केलेलेच असतात. त्यानंतर एका आईचं मन आता थांबत नाही. लता इथे आता जानकीजवळ येते आणि तिला गाण्यातून सांगते की तू माझी मुलगी आहेस म्हणून. तेव्हा ऐश्वर्या आपल्या मनामध्ये म्हणत असते की लताला आता कळलंय की जानकी तिची मुलगी आहे. त्यामुळे लता आता गप्प बसणार नाही. ती जानकीला सांगून टाकणार की ती तिची आई आहे म्हणून. त्यामुळे आता या लताचंच काहीतरी काम करायला हवं. तेव्हा प्रेक्षकांनो ऐश्वर्या बाजूला जाते आणि तिने जी रस्सी इथे आता झुंबरला लावून ठेवलेली असते ती खेचल्यानंतर झुंबर पडणार असतं आणि तसंच इथे आता ऐश्वर्याने केलेलं असतं. तर प्रेक्षकांनो इथे ऐश्वर्याने झुंबर खेचल्यानंतर इथे झुंबर खाली पडतं आणि त्याचबरोबर इथे जानकीचं लक्ष गेलेलं असतं. जानकीचं लक्ष गेल्यानंतर ती लताला म्हणजे इथे पार्वतीला बाजूला करते आणि स्वतः बाजूला पडते. पण झुंबर जे पडलेलं असतं त्याच्या काचा जानकीला लागलेल्या असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता सगळ्या बायका म्हणतात की हे सगळं कसं घडलं? एवढं घट्ट झुंबर पडलं कसं? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जानकीला काचा लागलेल्या असतात. त्यामुळे ऋषिकेश बाकीचे सगळेजण धावत पळत येतात आणि जानकीला उचलून आता तिच्या रूममध्ये घेऊन जातात. तेव्हा इथे डॉक्टरांना सुद्धा बोलावलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो आता जानकीला तिला विचारता सुद्धा येत नाही लताला की तिची आई कोण आहे आणि इथे पार्वतीला सांगता सुद्धा येत नाही. कारण ऐश्वर्या म्हणत असते, "काय लताबाई बघितलंत ना, तुमच्या लेकीची काय अवस्था केली मी. अहो डॉक्टरांना बोलवावं लागलंय. त्या काचा तिला लागल्यात. पण आता वेळ लागला नसता तिचा जीव जायला. ते झुंबर जर तिच्या डोक्यात पडलं असतं ना, तर काय झालं असतं माहिती आहे ना? त्यामुळे तुमच्या लेकीला सत्य सांगण्याचा प्रयत्न करू नका." तेव्हा लता म्हणत असते, "अगं का असं करतेस? का माझ्या मुलीला सत्य सांगू देत नाही आहेस? तिला कळू दे ना की मी तिची आई आहे ते. माझी लेक, माझी मुलगी अनाथ नाही आहे, कळलं का ऐश्वर्या?" तेव्हा ऐश्वर्या म्हणते, "हो मला माहिती आहे ना आणि ते तुम्हालाही माहिती आहे. पण आता जर सत्य सांगितलंत ना तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. तुम्हाला जर तुमची मुलगी जिवंत हवी असेल तर सत्य सांगायचं नाही." असं ऐश्वर्याने पार्वतीला सांगितलेलं असतं. त्यामुळे ती आता घाबरलेली असते, टेन्शनमध्ये आलेली असते. करावं तर काय करावं? सत्यसुद्धा सांगू शकत नाही आहे आणि आपल्या मुलीपासून लांबसुद्धा राहू शकत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता लता जाऊन जानकीची काळजी घेत असते. पण इथे ऐश्वर्याने तिला सांगितलेलं असतं, जानकीच्या रूममध्ये जायचं नाही. जेवढं ऐश्वर्याला शक्य असतं तेवढे प्रयत्न ती करत असते. जानकी लताला एकमेकांपासून दूर ठेवण्यासाठी. ती आता योग्य वेळेची वाट बघत असते. तिला आता योग्य ती संधी साधून संपूर्ण रणदिवे कुटुंबांना घरातून हाकलून द्यायचं असतं. पण घरामध्ये आता अवंतिकासुद्धा असते आणि सौमित्रसुद्धा असतो. दोन्हीही वकील घरामध्ये असल्यामुळे इथे आता ऐश्वर्याचं काही चालत नसतं. आणि प्रेक्षकांनो जानकीला सुद्धा लताला भेटायचं असतं. पण तिच्या पायाला लागलेलं असतं, हाताला लागलेलं असतं. त्यामुळे ती जास्त चालू शकत नसते आणि ती लतापर्यंत पोहोचू शकत नसते. तेव्हा ती ओवीला सांगते की पार्वती आजीला सांग की जानकीने बोलावले म्हणून. तेव्हा ती निरोप घेऊन जाते. पण इथे आता ऐश्वर्याने धमकी दिल्यामुळे लताला काही जाता येत नाही. आणि प्रेक्षकांनो आता मायलेकी एका घरामध्ये राहूनसुद्धा दोघींमध्ये अंतर निर्माण केलेलं असतं ऐश्वर्याने आणि सत्य दोघींनाही कळू देत नसते. पण प्रेक्षकांनो इथे लताचा जीव आता कासावीस होत असतो. आपल्या मुलीची तब्येत बिघडलेली असताना मी तिच्याजवळ जाऊ शकत नाही. ह्या ऐश्वर्याचं कारस्थान सगळ्यांना सांगून टाकू का? असा सुद्धा विचार तिच्या मनामध्ये येतो. पण तिला असं वाटत असतं की ही ऐश्वर्या खूपच जास्त क्रूर आहे. तिने जर माझ्या मुलीला काही इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर? त्या गोष्टीने, त्या अनुषंगाने ती आता गप्प बसलेली असते. पण प्रेक्षकांनो इथे आता एंट्री होते मधुभाऊंची. मधुभाऊ जिंकलेले असतात.
तर इथे अर्जुनने मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केलेलं असतं. तब्बल 2-2.5 वर्षानंतर इथे वात्सल्य आश्रम मर्डर केसचा निकाल लागलेला असतो आणि त्याच्यामध्ये साक्षी आणि प्रिया या दोघीजणी गुन्हेगार आहेत ही गोष्ट अर्जुनने पुरावे देऊन कोर्टामध्ये सिद्ध केलेली असते आणि मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केलेलं असतं. अर्जुन ही केस जिंकलेला असतो. त्यामुळे आनंदाचा क्षण आहे. सायलीला आता मुलगी असल्यामुळे आनंद होतोच, पण जानकीने सुद्धा मधुभाऊंना खूपच इथे सांभाळलेलं असतं. त्यांची काळजी घेतलेली असते, लक्ष ठेवलेलं असतं. त्यामुळे जानकीवरती सुद्धा मधुभाऊंचा तितकाच जीव असतो. मग ही आनंदाची बातमी आता सायलीला तर माहितीच आहे, पण जानकीला सुद्धा सांगितली पाहिजे. तेव्हा मधुभाऊ आनंदाची बातमी सांगण्यासाठी मुळशीमध्ये आलेले असतात जानकीला भेटायला. जेव्हा ते इथे रणदिवेंच्या घरी येतात तेव्हा सगळ्यात मोठा धक्का जर कुणाला बसला असेल तर तो सारंग आणि ऐश्वर्याला. कारण ऐश्वर्याला माहिती असतं आता मधुभाऊ जर इथे आलेत आणि त्यांनी जर लता आणि जानकीला एकत्र बघितलं तर मधुभाऊ तर म्हणतील की तुम्ही दोघीजणी माय लेकी आहात ते. मग मी काय करू? म्हणजे एवढे मी एफर्ट्स घेतलेत या दोघींना एकमेकांपासून वेगळं ठेवण्यासाठी, ते तर वाया जाणार ना. मग आता इथे ऐश्वर्या म्हणते की मधुभाऊंना घरामध्ये येऊ देऊ की नको. ती मधुभाऊंना दारातूनच आता घालवण्याचा प्रयत्न करत असते. सांगत असते की जानकी घरामध्ये नाही आहे, तुम्ही जा, चला निघा. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी आता वरून बघते तर मधुभाऊ आलेले असतात आणि इथे ऋषिकेशसुद्धा बाहेरून येतो. तो म्हणतो, काय झालं ऐश्वर्या, तू मधुभाऊंना जायला का सांगतेस? जानकी तर रूममध्ये आहे ना. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, हो का? नाही, मला माहिती नव्हतं, म्हणून मी म्हणत होते की जानकी घरामध्ये नाही आहे. तेव्हा ऋषिकेश मधुभाऊंना घरामध्ये घेऊन येतो. मधुभाऊ म्हणत असतात की तुम्हाला सगळ्यांना आनंदाची बातमी द्यायला आलो आहे. जानकी कुठे आहे? तेव्हा जानकी हळूहळू आता रूममधून बाहेर येते आणि मधुभाऊंना भेटते. तेव्हा मधुभाऊ तिला आनंदाची बातमी सांगतात की मी निर्दोष सिद्ध झालो, माझी केस जावई बापू जिंकले. तब्बल 2 वर्षानंतर कोर्टाने हे सिद्ध केलं आहे की मी निर्दोष आहे आणि साक्षी खरी गुन्हेगार आहे. त्या दोघींना अरेस्ट झाले असं सुद्धा मधुभाऊ सांगतात. तेव्हा इथे सगळ्यांना पेढे देतात आणि म्हणतात की माझ्या एका लेकीने माझ्यासाठी खूप मेहनत घेतली, पण माझ्या ह्या लेकीने सुद्धा मला आधार दिला, मला सांभाळलं, माझी काळजी घेतली. तेव्हा ही आनंदाची बातमी मी माझ्या जानकीला सांगायला आलो आहे. आणि त्यांचं बोलणं सुरूच असतं तेव्हा त्या ठिकाणी आता लता आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, मधुभाऊ जेव्हा लताला बघतात तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. ते लताला ओळखतात आणि म्हणतात की तुम्ही तर लताताई ना. तेव्हा इथे लता म्हणत असते, मधुभाऊ तुम्ही इथे? तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात, म्हणजे तुमच्या दोघींची भेट झाली आहे तर? तुम्हाला कळलं का लताताई? अहो तुमची मुलगी याच घरामध्ये आहे. तेव्हा सुमित्रा बाकीचे सगळे आश्चर्याने मधुभाऊंकडे बघायला लागतात. तेव्हा जानकी म्हणते, मधुभाऊ तुम्ही यांना ओळखता? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हो, मी नाही ओळखणार तर कुणाला ओळखणार? अगं तुला माहिती आहे का जानकी, अगं तुझ्या आईने जो माझ्याकडे फोटो दिला होता तो तुला मी मागच्या वेळेला दिला होता ना. तुझ्या आईने तुला उचलून घेतलं होतं, आठवतंय का? तेव्हा जानकी म्हणते, हो मधुभाऊ, तो फोटो यांनी तुम्हाला दिला होता? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हो. म्हणजे अजून तुला कळलं नाही का जानकी? अगं या लताताई तुझ्या आई, मी कसं विसरेन, यांनीच तर तुला माझ्याकडे आश्रमामध्ये सोडलं होतं ना आणि त्या मुंबईला निघून गेल्या होत्या, मी तुला सांगितलं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला मधुभाऊंनी हे नसतं सांगितलं की तिच्या आईचं नाव लता वगैरे आहे, फक्त फोटो दिला होता. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला कळलेलं असतं की तिची आई ही लता आहे. तेव्हा जानकी म्हणते की तुम्ही काय बोलताय हे मधुभाऊ, या लताबाई माझ्या आई आहेत? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हो जानकी, अगं ह्याच तर तुझ्या आई आहेत. त्या इथे कशा आल्या? तू त्यांना शोधून काढलंस की काय? तेव्हा जानकी म्हणते, नाही मधुभाऊ, मी त्यांना शोधलेलं नाही आहे, त्यांना एका वेगळ्याच व्यक्तीने शोधून काढले आणि ती म्हणजे ऐश्वर्या. बरोबर की नाही? ऐश्वर्याच त्यांना इथे घेऊन आले. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लताला कळलेलं असतं की जानकी तिची मुलगी आहे, पण जानकीला माहिती नसतं. पण इथे मधुभाऊंनीच आता माय लेकींची भेट घडवून दिलेली असते. इथे आता मधुभाऊंनी सांगितलेलं असतं की लताबाई, जानकी तुमची मुलगी आहे. तेव्हा लता म्हणते, हो मला माहिती आहे, पण त्या ऐश्वर्यामुळे मी माझ्या मुलीला भेटू शकत नव्हते. तिने मला धमकी दिली आहे ना, जर मी माझ्या मुलीला भेटले किंवा तिला सत्य सांगितलं तर ती माझ्या मुलीच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल म्हणून, आणि मला
सुद्धा तिने तशीच धमकी दिली. म्हणून मी आतापर्यंत जानकीला सांगितलेलं नाही आहे की मी तिची आई आहे. तेव्हा सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे लता म्हणते, पण आता मी खरं सगळ्यांना सांगणार आहे. आता मी गप्प बसणार नाही ऐश्वर्या, तुला काय करायचं आहे ते कर. मधुभाऊने सांगितले सगळ्यांना की जानकी माझी मुलगी आहे आणि मी तिची आई. मी तुम्हाला सगळ्यांना सत्य सांगते. इथे मला ही ऐश्वर्या घेऊन आले कारण तिला तुमची संपूर्ण प्रॉपर्टी लुबाडायची आहे. तिने मला एक डायरी दिली पार्वतीची आणि सांगितलं की मला पार्वतीचं इथे पात्र साकारायचं आहे, म्हणून मला पार्वतीची ॲक्टिंग करायची आहे आणि तीच मला या घरामध्ये घेऊन आले. आणि फक्त ऐश्वर्या नाही तर तुमचा मुलगा सारंग आणि तुमची आईसुद्धा इथे या सगळ्या नाटकामध्ये सामील आहे. अहो, तुम्ही जानकीला इथे चुकीचं समजलात. खरं तर ऐश्वर्या तुमचं घर तोडण्याचा प्रयत्न करते. मला इथे घेऊन येणारी व्यक्ती म्हणजे ऐश्वर्या आहे. तिला तुमची प्रॉपर्टी लुबाडायची आहे, जानकीमध्ये आणि तुमच्यामध्ये भांडण लावायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला आणि जानकीला दोघींनासुद्धा या घरातून बाहेर काढायचं आहे. हा डाव ह्या ऐश्वर्याचा आहे आणि तो डाव मला कळल्यानंतर मी इथून निघूनसुद्धा गेले होते. पण तिने मला पोलिसांची धमकी दिली आणि ती पुन्हा मला इथे या घरामध्ये घेऊन आली. आणि जेव्हा मी माझ्या मुलीचा फोटो बघितला, ओवीने चित्र काढायला घेतला होता, तो फोटो जेव्हा मी बघितला तेव्हा मी ऐश्वर्याला विचारलं की हा माझ्या मुलीचा फोटो आहे, माझी मुलगी कुठे आहे? तेव्हा ऐश्वर्या म्हणाली की मीच तुझी मुलगी आहे. मग आता इतक्या वर्षानंतर मला असं वाटलं माझी मुलगी मिळाली आहे मला. तेव्हा जसं ऐश्वर्या म्हणत होती मी तशी वागत होते, पण तिने ही गोष्ट माझ्यापासून लपवली की जानकी माझी मुलगी आहे. तर प्रेक्षकांनो, अशा रीतीने आता मधुभाऊ तिथे आल्यानंतर जानकी आणि लताची भेट तर झालेलीच असते, पण ऐश्वर्याने जेवढी काही कारस्थानं केलेली आहेत ना, तेवढीसुद्धा लताने संपूर्ण रणदिवे कुटुंबाला सांगितलेले असतात. तेव्हा इथे सुमित्राचे डोळे उघडतात आणि तेव्हा तिला कळतं की या सगळ्या नाटकाला ऐश्वर्या, सारंग आणि स्वतःची आई जबाबदार आहे. या सगळ्यामध्ये जानकीची काहीही चूक नाही आहे हे आता सुमित्राला कळलेलं असतं आणि तेव्हाच ती इथे आता सारंगची, ऐश्वर्याची आणि स्वतःच्या आईची घरातून हक्कलपट्टी करण्याचा निर्णय घेते. तेव्हा इथे सत्य जे आत्तापर्यंत ऐश्वर्याने लपवून ठेवलं होतं ते मधुभाऊंमुळे संपूर्ण रणदिवे कुटुंबाच्या समोर आलेलं असतं.